पंच भगव्या रंगाने रंगले शिवजयंतीच्या सोहळ्याला. आज मी एका अशा युगपुरुषाची गाथा उघडणार आहे ज्याचा मला तुम्हाला संपूर्ण जगाला अभिमान आहे. महाराष्ट्राचे आदिदैवत भूपती, पृथ्वीपती, परमप्रतापी, प्रगल्भ बुद्धिमान, विज्ञाननिष्ठ, जगविख्यात, राजाधिराज, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊच्या लेकीचा मानाचा मुजरा. आजच्या या पवित्र सोहळ्याला उपस्थित गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो व छत्रपती शिवाजी महाराज हे शब्द कानावर पडतात ज्यांच्या मुखातून आपोआप जय बाहेर पडते, रक्त सरसते, छाती अभिमानाने फुटते. अशा मोरे बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार. महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी एरे गेरे नव्हे, तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला दिव्या पिवळ्या शालीनं, तलवारीच्या खणखणाटीनं, घोड्यांच्या टापानं आणि शाहीराजाच्या डफानं. हाच इतिहास घडविला तो छत्रपती शिवाजी महाराज. गुजरातच्या छत्रपती शिवरायाला, प्रेतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोडणे, शौर्याला जोडणे, जो अथांग आहे सागर समान, त्याचे छत्र आभाळा समान, तो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता अभिमान, महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याचं पहिलं स्थान. स्वराज्यासाठी आयुष्यभर शत्रूला लढला होता, प्रतापगडाच्या फायद्याला अफजल खानाला फाडला होता, पुण्यात शाहिस्ते खानाला पुरता कोंडला होता, पुरंदराच्या पायथ्याला मिर्झा राजाशी चातुर्याने लढला होता, आग्र्याला जाऊन खुद्द औरंगजेबाला भिडला होता. महाराष्ट्राच्या मातीत असा युगपुरुष शिपाराजा घडला होता. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या दाखावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवण्यात माणसं मिळते, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या दाखाशिवाय तिथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवण्यात. आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय? शिवरायांच्या विचारांचा, जिजाऊंच्या संस्कारांचा आणि दिल्लीच्या इथक्ताला गाम फोडणाऱ्या जिगरबाज माझ्या वर्धमावळ्यांचा हा महाराष्ट्र, जिगरबाज माझ्या वर्धमावळ्यांचा हा महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरली आणि माणसं जपली. आपण मात्र याचे उलट करतो. त्यांच्या अंगी विविध गुण दिसून येतात. स्त्रियांचा आदर, मंदिरांचे रक्षण, दीनदुबळ्यांचा कैवारी, दूरदृष्टी असे अनेक गुण आपल्याला त्यांच्यात दिसून येतात. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते जगाने कधीच केलं नाही, आणि जे जगाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही. आठवण येते मनामनातून भगवा झेंडा दिसल्यावर, आठवण येते मनामनातून भगवा झेंडा दिसल्यावर, जात पाताचा गर्व तो जगला माणुसकीवर, पुन्हा जन्म घ्यावा अशी इच्छा शिवभक्तांच्या. अलीकडचा ते प्रसंग आहे. 5 ते 6 वर्षांपूर्वी इटलीचे पंतप्रधान भारत भेटलेला. गाईडने त्यांना विचारले, तुम्हाला प्रेमाचं प्रतीक ताजमहाल बघायचं की सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल बघायचं? त्यावर त्यांनी उत्तर दिलं, मला प्रेमाचं प्रतीक ताजमहालही बघायचं नाही आणि गोल्डन टेम्पलही बघायचं नाही. या देशात ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना, त्या राजाचा रायगड मला बघायचा. आज 350 वर्ष होऊनही महाराजांचे कार्य, पराक्रम, विचार यांची प्रेरणा जागीच आहे. इतिहास विसरणारी माणसे इतिहास घडू शकत नाही, आणि इतिहास घडविणारी माणसे इतिहास कधीच विसरू शकत नाही. हाही एक इतिहास आहे. निरीक्षण मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षरात लिहून ठेवा. हा याच माती शिवराय यांनी घडविला. फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्याने लिहिला. आजही आम्ही स्वाभिमानाने जगतो, कारण आमचा इतिहास राजेश्वर छत्रपती शिवरायांची दृष्टी अजन्म होती. किल्ले बांधताना शत्रू सहजासहजी वर येणार नाही. एका खोलीत बोलली जाणारे वाक्य दुसऱ्या खोलीत ऐकायला जाणार नाही, किंवा एका ठिकाणी हळू आवाजात बोललेले दुसऱ्या ठिकाणी मोठ्याने ऐकू झाले. समुद्राच्या बांध्यावर बांधलेले जलदुर्ग काही टेक्निक असेल
या व्यक्तीचं. त्यांचे गड किल्ले वारा पाऊस झेलत दिमाखात उभे आहे. जिंकून घेतला आकाश त्यानं, जिंकून घेतले दुर्ग, जिंकून घेतला आकाश त्यानं, जिंकून घेतले दुर्ग. विशाल सागरालाही पायबंद घातला त्यानं बांधून सिंधुदुर्ग. आज प्रत्येकामध्ये शिवरायांमध्ये असलेल्या एका गुणांपैकी गुण आपल्यात असला तरी शिवराज्य यायला वेळ लागणार नाही. त्यांनी बांधलेल्या गड किल्ल्यांची काळजी घेणं, त्यांचे विचार अंमलात आणण्याची आज आपली खरी गरज आहे. घेऊन मुठभर बावळे आणि निधडी छाती, सोडून सारे ऐश्वर्य, लढला तू या मातीसाठी. महाराष्ट्र कधी विसरणार नाही तुझ्या या कार्याची महती. तूच आपले मंदिर आणि तुझा होती. आज आपण सर्वांनी एक प्रतिज्ञा घेऊ की छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आपण आपल्यात रुजवे, त्यांचे विचार याप्रमाणे वागूया. स्थापुनी हिंदवी स्वराज्य आपले, शौर्याने लिहिली इतिहास गाथा. स्थापुनी हिंदवी स्वराज्य आपले, शौर्याने लिहिली इतिहास गाथा. असा हा जगता राजा माझा, त्याच्या चरणी झुकवितो माता.